जय गजानन माऊली. आम्ही आलेलो आहे शेगावला. आज गजानन महाराजाचा प्रकट दिन आहे. 148वा प्रकट दिन आहे त्यांचा. आम्ही दर्शनासाठी आलो आहे मंदिरात. आम्हाला आता दर्शन घेण्यासाठी कमीत कमी 5.5 तास लागणार होते. त्याच्यामुळं आम्ही मुखदर्शनच घेतलं. मुखदर्शन घेऊन नैवेद्य दाखवला. मी नैवेद्य आणला होता. दर्शन घेऊन बाहेर मस्त कार्यक्रमाचा सोहळा चालू होता. त्या कार्यक्रमाच्या सोहळ्याचा आनंद घेतला. बाबाचं मूर्ती तुझी हे आहे गजानन महाराजाच्या तिथं शेगावचं लक्ष्मी मंदिर. पाहू शकता तुम्ही. शेगावामध्ये पाहण्यासारखं भरपूर काही आहे. आपण फक्त गजानन महाराजाच्या तिथं दर्शन घेतो मठात आणि वापस येतो. इथं मस्त मुलांसाठी खेळण्यासाठी पण आहे. पाहू शकता तुम्ही. हे महालक्ष्मी मंदिर आहे. लहान मुलं खेळतात. गर्दी झाली आणि आयला पण मस्त खेळायला लागली. सोडून टायगर मस्त खेळण्याचं लहान लेकराचं कार्टून झुले मस्त लेकरं तिथं खेळले. लेकरानं मस्त मज्जा केली. आता आम्ही निवांत बसण्यासाठी मंदिरात जाणार आहे. महालक्ष्मीचं मंदिर खूप सुंदर आहे इथलचं. आम्ही पाहिलं नव्हतं पण आता आम्ही पहिल्या वेळेस आलो पाहायला. शेगावला आल्यानंतर आपण सगळ्यात अगोदर गजानन महाराजाचं दर्शन घेतो. दर्शन झाल्याच्या नंतर आपण मग आपल्याला माहिती नाही परत पाहण्यासाठी काही आहे का इथं म्हणून. तर इथं पाहण्यासारखं भरपूर काही आहे. इथं पाहण्यासाठी आपल्याला महालक्ष्मी मंदिर पण आहे. त्याच्यानंतर आपण गोमाजी महाराजाचा मठ पण पाहू शकतो. गोमाजी महाराजाच्या मठामध्ये आम्ही काही गेलो नाही. आम्ही पहिल्या वेळेस गेलो होतो. त्याच्याकरता आम्ही महालक्ष्मी मंदिरामध्ये आलो. तर तुम्ही पाहू शकता हे आहे महालक्ष्मी मंदिर. आता आम्ही आतमध्ये चाललो आहे. एकदम मस्त जुनं बांधकाम आहे इथलचं. आतमध्ये स्वच्छता तर एवढी आहे. जगात कुठंच स्वच्छता नाही एवढी शेगावमध्ये स्वच्छता आहे. तुम्हाला छोटासा कचऱ्याचा तुकडा पण दिसणार नाही. महालक्ष्मी आपण जशा कोल्हापूरची महालक्ष्मी आपली तशी सेम महालक्ष्मी आहे इथलची. दर्शनाची सगळ्यांना लाईन लावली. लाईनमध्ये दर्शन घेतलं. मुलींची आज जरा बेजारी झाली. सकाळी लवकर गेल्यामुळं 3 वाजताच गेलो होतो सकाळी आम्ही घरून. लवकर गेल्यामुळं लवकर दर्शनं झाली. उन्हाच्या अगोदर सगळे दर्शनं झाले. महालक्ष्मीचं दर्शन घेतलं मस्त.
शांततेत दर्शन झालं. आणि इकडे समोर आपल्याला पाहण्यासाठी भरपूर काही आहे. आता समोर आम्हाला इथे खाली भुयार लागलं आणि त्या भुयारामध्ये जायचे. आता मस्त दर्शन पण झाले माझं. देवांचा आशीर्वाद घेऊन समोर चाललो. महालक्ष्मीच्या मंदिरात प्रसन्न वाटलं मस्त. श्री कुबेर महाराज महादेवांचा फोटो आहे. आता चाललो आहे आम्ही गुफेमध्ये. पाहू शकता तुम्ही इथे 12 ज्योतिर्लिंग आहेत. 12 ज्योतिर्लिंग स्थापन केलेले आहेत आणि एवढं सुंदर असं सजावट केलेली आहे. पाहू शकता तुम्ही. त्या गुफेमध्ये आत 12 ज्योतिर्लिंगाची स्थापना केलेली आहे आणि फुलांच्या रांगोळी पण काढल्यात. प्रत्येक लिंगावर मस्त फुलं ठेवून हार ठेवून पूजा केलेली आहे. गुफेमध्ये पण फॅन लावलेले आहेत, लाईट आहे. भीती वाटण्याचं काहीच हे नाही. एकटं जरी असलं गुफेमध्ये तर एकदम भारी आहे. मस्त भीती वाटायचं कारण नाही काही. त्यांनी पण दर्शन घेतलं. चला आता समोर जाऊ आपण. समोर पण ज्योतिर्लिंगच आहेत. इकडे बाहेर जाण्याचा मार्ग आहे समोर. हा आहे बाहेर जाण्याचा मार्ग. आणि इथे आर्टच्या मुलांनी मस्त नृत्य तयार केलेले आहेत. गणपतीचं दर्शन झालं. इथं आहेत आर्टच्या मुलांनी केलेल्या मूर्त्या, चिनी मातीची भांडी. हे आहे आर्ट गॅलरी. मुलींना इथं हात लावू दिला नाही, त्यांना सांभाळून घेतलं. किती छान मस्त मुलांनी बनवलेले आहेत. वेळ नव्हता चांगली व्हिडिओ शूटिंग घ्यायला कारण की गर्दी खूप होती. बघू शकता तुम्ही अपंग मुलांनी बनवलेलं आहे सगळं. आर्टचे अपंग मुलं आहेत त्या मुलांनी बनवलेलं आहे सगळं. मनमोहक अशा वस्तू बनवलेल्या आहेत. सुंदर अशी मूर्ती बनवली सरस्वतीची. घोडागाडी असं भरपूर काही बनवलं होतं पण घेता आलं नाही सगळं. गडबडीमध्ये समोर चला म्हणत होते सगळे. खरंच एकदा तरी तुम्ही भेट द्या महालक्ष्मी मंदिराला. आपण जातो शेगावला, दर्शन घेतो आणि लगेच वापस येतो. तिथे शेगाव गेल्यानंतर लक्ष्मीचं मंदिर